नमस्कार भाविक भक्तांनो, पुन्हा एकदा आकाशी झेप घेरे पाखरा या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मागच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं होतं की चतुर्भुज विष्णूंचं रूप आणि त्यांचं आध्यात्मिक रहस्य आपण जाणून घेतलं होतं. आणि आज आपल्या या अभंगामध्ये आपण पाहूया त्याच्या अगोदर 2 ओळी सादर करते. असं म्हटलं जातं, स्थिर नसते ज्यांचं मन, स्थिर नसते ज्यांचं मन, त्याला ना शब्दांचा आधार. संताची निंदा जो करतो तोच खरा अधम दरिद्राचार. तुका म्हणे ओठांवर काही, पोटात भावच नाही. तुका म्हणे ओठांवर काही, पोटात भावच नाही. सच्च्या भक्तीचीच पूजा खोटी भाषा नाही. सच्च्या भक्तीचीच पूजा खोटी भाषा नाही. किती छान याचा भावार्थ आहे. तर याच्यानुसार आपला आजचा अभंग आहे तो अशा प्रकारे आहे. शब्दांनाही धीर, शब्दांनाही धीर, ज्याची बुद्धी नाही स्थिर, त्याचे न व्हावे दर्शन, खळा पंगती भोजन. संताशी जो निंदी, अधम लोभासाठी वंदी. तुका म्हणे पोटी, भाव अनेक जयाओटी. तर याचा पण खूप छान असा भावार्थ आहे. आणि तो चांगला भावार्थ, तो छान असा भावार्थ जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आलेले आहेत बाळासाहेब भाईजी. चला तर आपण त्यांच्याकडून या अभंगाचा भावार्थ जाणून घेऊया. नमस्कार बाळासाहेब भाईजी. नमस्कार. तुमचं खूप खूप इथे स्वागत आहे. धन्यवाद. तर आपल्या या अभंगाची पहिली ओळ आहे. शब्दांनाही धीर, ज्याची बुद्धी नाही स्थिर. या वाक्याचा काय बरं भावार्थ होतो? शब्दांमध्येच खूप काही ताकद आहे. जसं तुम्ही म्हटले की बुद्धी स्थिर नाही किंवा शब्दांमध्ये जर धीर नाही आहे, बरोबर, तर अशा लोकांवर आपण विश्वास ठेवू शकत नाही, ज्यांच्यामध्ये गांभीर्य नाही आहे, ज्यांची बुद्धी चंचल आहे. हा अभंगाचा अर्थ आहे. तर वास्तविक आपण बघितलं तर शब्द असे आहेत की ज्यांचा कधी विनाश होत नाही. कारण तुम्ही शब्द बोलल्यानंतर ते आकाशात, ज्याला आपण म्हणतो की ते एकदा मुखातून गेलेला शब्द आणि म्यानेमधून निघलेली जी तलवार आहे, तर तिला पुन्हा माघार घेणं हे खूप अशक्य आहे. अशक्यच आहे. अशक्य आहे. तर या ठिकाणी शब्द आधार पण देतात आणि धार पण देतात. अर्थात मनुष्याच्या मनाला कापतात पण. बरोबर. म्हणजे शब्द जर जपून वापरले तर ते शब्द लोकांना आधार देतात, बरोबर, सहारा देतात, पुढं नेतात. पण जर शब्द आपण जपून नाही वापरले तर ते मनामध्ये भेद करतात, घरं तोडतात, संबंध तोडतात आणि जीवन उद्ध्वस्त पण करतात. म्हणून आपण बघतो की शब्दांमुळं काही जे लोक आहेत की त्यांना ती योग्यता नव्हती, परंतु त्यांना ती शब्दांनी अशी योग्यता दिली की ती एक सिंहासनावर पण बसू शकतात. बरोबर. आणि काही लोकांची योग्यता होती, परंतु शब्दांनी त्यांना असं दुखवलं की सिंहासनावर वरून त्यांना खाली आणलं. बरोबर. म्हणजे म्हणण्याचं तात्पर्य हा जो अभंग आहे हा खूप एक मार्मिक आहे. आणि आपण आपल्या प्रॅक्टिकल जीवनामध्ये बघतो की लोक ज्या वेळेला शब्दांचा प्रयोग हा व्यवस्थित करत नाही. बरोबर. एकंदरीत जर आपण बघितलं तर दुसऱ्यांच्या दिलामध्ये, मनामध्ये जर स्थान प्राप्त करायचं असेल तर शब्दांचा उचित प्रयोग आपल्याला करता आला पाहिजे. म्हणजेच ज्याला चांगलं बोलणं येतं तो दुसऱ्यांच्या मनामध्ये आपलं स्थान प्राप्त करतो. काही व्यक्तींना आपलं जे विचार आहे, स्पष्टता आहे, ती शब्दांमध्ये मांडता येत नाही, म्हणून ते अयशस्वी ठरतात. बरोबर. आपण बघतो की एखाद्या इंटरव्ह्यूमध्ये हुशार 2 मुलं आहेत, परंतु
एकाला बोलण्याची जी पद्धत आहे, समोरच्याचं मन कसं जिंकायचं बरोबर हे शब्दामधून तो व्यक्त करतो आणि ते मन जिंकून घेतो. आणि ज्याच्याकडे ही कला अवगत नाही आहे, त्याला सर्व काही माहीत असूनही तो शब्दानं समोरच्याला जिंकू शकत नाही, तिथं तो अयशस्वी होतो. म्हणजेच आपण या ठिकाणी महाराजांना सांगायचं आहे की शब्द हे खूप जीवनामध्ये विचार करून आपण ते वर्णन केले पाहिजे, बोलले पाहिजे. बरोबर कारण शब्दांमुळं खूप काही घडू शकतं. रामायण पण घडलं, महाभारत पण घडलं, हे शब्दांमुळेच घडलेलं आहे. बरोबर. म्हणून हे जपून वापरायला पाहिजे. मला याच्यावरून हे आठवतंय की एडा बनून पेढा खाणे हम्म. असे पण काही लोक करतात. हां, तर हे चांगलं आहे. तसं जर आपण बघितलं तर काही बरोबर. काही ठिकाणी नाही जर बोलता आलं तर तिथं वेड्याचं रूप म्हणजे मौन राहिलेलं चांगलं. बरोबर व फजिती करून घेण्यापेक्षा मौन राहिलेलं हे अतिउत्तम बरोबर. आहे. आता याच्या पुढची आपली ओढ आहे, त्यांचे न व्हावे दर्शन खडा पंगती भोजन, याचा काय भावार्थ होतो? तर या ठिकाणी जसं पहिल्या अभंगामध्ये आपण बघितलं तर अभंगाच्या दुसऱ्या जी ओळ आहे, तर या ठिकाणी जर मनात कपट आहे आणि तुम्ही जर त्याला जेवणासाठी निमंत्रण घरी देतात, बरोबर तर या ठिकाणी महाराज सांगतात की त्या ठिकाणी न जाणं चांगलं आहे. आणि याचं उदाहरण शास्त्रामध्ये पण आलेलं आहे की जर तुमचा सन्मान नाही आहे, तुमच्या विषयी व्यक्तीच्या मनामध्ये जर प्रेम नाही आहे, बरोबर तर अशा लोकांबरोबर कधीच एकत्र जेवू नये हे महाराजांना सांगायचं आहे. अच्छा कारण आपण बघतो की अन्नाचा मनावर खूप मोठा परिणाम होतो आणि जसं अन्न आहे तसे त्याचे विचार बदलतात. म्हणून म्हणतात ना, महाराजांनी या जैसा अन्न वैसा मन. जैसे पाणी वैसे वाणी म्हणून म्हटलं जातं. तर या ठिकाणी हे महाराजांना सांगायचं आहे की तुम्ही दुष्ट विचारांच्या लोकांची संगत करू नका किंवा अशा लोकांबरोबर तुम्ही कधीच एकत्र बसून जेवण करू नका, हे या ठिकाणी महाराजांना सांगायचं आहे. खरोखर याचं खूपच गूढ असा रहस्य होता. आता याच्या पुढची आपली ओढ आहे, संताशी जो निंदी अधम लोभासाठी वंदी, याचा काय बरं भावार्थ होतो? या ठिकाणी आपण बघतो की संतांच्या जीवनामध्ये अशा बऱ्याच घटना झालेल्या आहेत की त्यांना कलंक लावण्यासाठी, बदनाम करण्यासाठी लोक लोभ, लाच, लुचपत देतात आणि हे सांगतात की ही गोष्ट तुला देईल आणि यांना तू बदनाम कर, कलंक लाव. अशा प्रत्येक संतांच्या आणि थोर महात्म्यांच्या जीवनामध्ये घटना घडून आलेल्या आहे. तर या ठिकाणी महाराजांना सांगायचं आहे की अशा कोणत्याही लोभाला बळी पडून किंवा त्या धनाचं स्वीकार करून एखाद्याला जर कलंक तुम्ही लावला तर त्याचं खूप मोठं पाप तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला नंतर फेडावं लागतं. अच्छा माऊलींच्या जीवनामध्ये पण आपण बघितलं, संभाजी महाराजांच्या जीवनामध्ये पण बघितलं बरोबर की ज्या ठिकाणी त्यांना इतकं म्हणजे जे मारलं गेलं, जी हत्या त्यांची केली गेली, बरोबर यामागलं बी आपल्याला इतिहास साक्षी आहे की एक लोभासाठी औरंगजेबानं जे सांगितलं की तुला त्याच्या वजना इतकं तुला सोनं दिलं जाईल. बरोबर तर एवढी तरी मनुष्यामध्ये अक्कल पाहिजे की आपण ह्या लोभापायी, आसक्तीपायी आपल्या धर्माचा आपण नाश करतो. ह्या स्वार्थाच्या पोटी आपण किती समाजाला विनाशाकडे नेतो. बरोबर किंवा अशा बऱ्याच घटना आहेत की महाराजांच्या जीवनामध्ये पण आहेत, त्यांच्यावर पण असेच आरोप प्रत्यारोप लोकांनी केलेले आहेत बरोबर की जे त्यांनी केलेलं नाही आहे. अशा स्त्रियांनी त्यांना बदनाम केलं, त्यांच्यावर कलंक लावले. परंतु या ठिकाणी अभंगामधून हे सांगायचं आहे की असं कोणत्याही प्रकारच्या लोभामध्ये तुम्ही जाऊन कलंक लावणं हे खूप मोठं पाप आहे आणि ते आपल्या जीवनात आपण कधीच करायचं नाही. खरोखर खूपच असं गूढ रहस्य आपण जाणून घेतलेलं आहे. आता याची पुढची ओढ आहे, तुका म्हणे पोटी भाव आणिक जया ओठी, याचा काय भावार्थ होतो? या ठिकाणी महाराज सांगतात की जर मनामध्ये भाव नाही आणि उगाच दबंगपणा दाखवतात, म्हणजेच मनी नाही भाव आणि देवा मला पाव असं जे म्हटलं जातं,
जर मनात तुमच्या भावच नाही तर देव तुम्हाला कुठून पावणार आहे. तर हा जो एक स्वार्थपणा आहे किंवा ज्याला दिखाऊपणा ज्याला आपण म्हणतो, तर असं करून देव कधी तुम्हाला प्राप्त होणार नाही. आणि त्यापेक्षा न केलेलं चांगलं. बरोबर. जर तुम्हाला जीवनामध्ये खरोखर जर प्राप्ती पाहिजे, तर जसं आपण अभंगामध्ये पहिलंच बघितलेलं आहे की तुमच्या मनाचा निर्मळपणा ठेवा आणि मनामध्ये कोणत्याही प्रकारची एक अस्थिर वृत्ती नको आहे. जर वृत्ती आपली श्रेष्ठ असेल, आपण याच्या अगोदर पण बघितलेलं आहे की वृत्ती कशाला म्हणतात, की जर तुमच्या संकल्पच जर श्रेष्ठ असेल, बरोबर. तर ईश्वर तुमच्या ठाई पायाजवळ येईल आणि तो आणण्यासाठी तुमच्या मनामध्ये सदैव ज्याला आपण म्हणतो की एक निष्ठपणा, एक स्वामित्व जर ईश्वराबद्दल असेल, तर त्यामध्ये तुमची खरी जी प्राप्ती आहे ही तुम्हाला अनुभव असेल. खूपच छान असं तुम्ही इथे भावार्थ सांगितलेला आहे. आणि जाता जाता आपल्या भाविक भक्तांना कोणता आध्यात्मिक संदेश देऊ इच्छिता? या ठिकाणी खूप ह्या अभंगामध्ये आध्यात्मिक भाव दडलेला आहे की आपण आपल्या जीवनामध्ये शब्दाचा जो प्रयोग आहे हा खूप जपून केला पाहिजे. शब्दामुळं आपण माणसापासून दूर पण होतो आणि शब्दामुळं दुसऱ्यांच्या मनामध्ये स्थान पण प्राप्त करू शकतो. या ठिकाणी जीवनामध्ये महाराजांनी खूप सुंदर वर्णन केलेलं आहे की दुष्ट विचारांची जे माणसं आहेत त्यांच्यापासून सदैव दूर राहा. ज्यांची बुद्धी चंचल आहे, ज्यांच्या मनामध्ये अहंकार आहे, ज्यांचं मन अस्थिर आहे, दुष्ट भावना आहे, अशा लोकांबरोबर कधीच एकत्र बसून जेवण करू नका. कारण त्याचाच परिणाम तुमच्या जीवनावर होऊन तुमचं पण जीवन उद्ध्वस्त होऊन तुम्ही ईश्वरापासून विमुख होऊ शकता. हा आध्यात्मिक संदेश या ठिकाणी महाराजांना सांगायचा आहे. खूपच छान असा तुम्ही आध्यात्मिक रहस्य इथे सांगितलेलं आहे. तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तुमचे पण खूप खूप धन्यवाद. तर भाविक भक्तांनो, आजच्या या अभंगामध्ये आपण पाहिलेलं आहे की गोड बोलणं किती महत्त्वाचं आहे. वेळेनुसार आपण काय करायला पाहिजेत. आपली वेळ अशी असते त्या ठिकाणी आपण गोड बोलून जर कधी ना आपल्याला पोस्ट पोझिशन म्हणजेच की आपण मोठ्या सीटावर किंवा आपल्याला मोठी अशी नोकरी मिळू शकते, तर गोड बोलायलाच हवं. याच्यानुसार मला आठवलं, असं म्हणतात, मिठे मिठे बोल थारो काय बिगडे, काय बिगडे थारो काय बिगडे. कारण आपण गोड बोलण्यामुळे काहीही आपलं बिघडत नाही, उलटा आपलं जे काम आहे ते होतं. असं म्हटलं जातं ना, जैसा बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले. जसं आपण बोलतो तसंच जर चाललं तर आपली पावले सुद्धा वंदविली जाते. अशाच प्रकारे नवीन अर्थासह नवीन एपिसोडमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.